येणारे 6 ओव्हर एक्झॅक्टली 36 बॉल या मॅचचा रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतील। भरपूर महत्त्वाचा सामना आणि तिथून ओपनिंग प्लेयर देखील दाखल होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। चला ओपनिंग प्लेयर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे। शेवटचा अंतिम मॅच आपल्या भेटीला आला। दोन संघाच्या दरम्यान 2-2 मॅच असं दोन्ही संघ जिंकला, परंतु हा मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे, कारण जो संघ जिंकेल तो संघ एका चमचमत्या ट्रॉफीवरती सुवर्ण अक्षराने आपण नाव कोरेल। ओपनिंग प्लेयर दाखल होतात चेतन सूर्यराव, त्याच्या सोबतीला गब्बर केतन, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। 3 ओव्हरचा सामना, क्वालिफायरचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी दोन्ही संघ मजबूत आहेत, बॅटिंग लाईनअप गोलंदाजी अटॅक या दोन्ही संघांमध्ये भरपूर चांगला तगडा आहे, म्हणजे मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल, कारण मॅच तुझा महत्त्वाचा आहे। अगदी जिंकल्यानंतर एक्झॅक्टली तुम्ही एका चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोराल, त्यामुळे आपण पाहू शकता भरपूर महत्त्वाचा सामना, इम्पॉर्टंट मॅच आहे। टॉस जिंकल्यानंतर एक्झॅक्टली जयमान खेवारे टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। दोन मॅच आपण त्यांच्या पाहिला की ज्यावेळेस सुरुवातीला बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये, त्यावेळेस 2 मॅचेस जयमान खेवारे क्रिकेट संघ जिंकला, परंतु यावेळेस टॉस जिंकल्यानंतर एक वेगळ्या कॉलमच्या पर्यंत बोलला की आम्ही यावेळेस चेस करणार, आणि खऱ्या अर्थानं बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय सासगाव टीमला। आमचे ऑफिशियल दाखल झालेले आहेत। ओपनिंग जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले। फिल्डिंग पूर्णपणे खुली होत असताना आपल्याला पाहायला मिळते, सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळते, आणि तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण करत आहोत। तिथे 3 षटकांचा सामना आणि मॅचला सुरुवात मात्र होताना पाहायला मिळते। गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालेले आहेत। मुकेश येतात, पॉवर प्लेचं षटक आहे, स्ट्रायकिंग एंड वरती पाटक केतन। मॅचला सुरुवात दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात। पहिला बॉल वेगवान तेज तर्रार, शॉट ऑफ गुड लेंथ टेक ऑफ घेत असताना सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावतो। डॉट बॉल न केली सुरुवात, गुड स्टार्ट टीम जयमान खेवारे। पहिलाच बॉल आणि तिथे अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो। गोलंदाजाच्या माध्यमातून मुकेशला पण पाहता, जिची कामगिरी भरपूर चांगली राहिली आपल्या संघाकरिता। पहिला डॉट, ओ यावेळेस सबमरीन चेंडू, व्हेरी गुड बॉल। पहिला चेंडू भरपूर उडला, त्यानंतर सेकंड बॉल आपण पाहिलाय, पडल्यानंतर थोडा खाली राहतोय। अगदी डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा होत असताना 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये तिथून धावा बनवणं भरपूर महत्त्वाचं। 3 ओव्हरमध्ये एक्झॅक्टली आपण पाहू शकता, या मैदानाचा विचार केला तर 30+ धावा तुमच्या खात्यामध्ये असणं हे भरपूर महत्त्वाचं। 2 आले डॉट, स्ट्रायकिंग एंड वरती गब्बर। ओ यावेळेस सरप्राइजिंग डिलिव्हरी, व्हाट अ बॉल, व्हेरी गुड बॉल, आणि तिथे सलगचा चेंडू तिसरा आला डॉट। सुंदर सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्ग वरती भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। इथून आजच्या दिवसामध्ये जयमान खेवारे टीम जर क्वालिफायर होत असेल तर दसे क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आकाशी माडसे यांच्याकडनं एक्झॅक्टली 5 किलो चिकन आहे, म्हणजे जर क्वालिफायर संघ झाला तर मग रात्रीचा काम फिट आहे। सोने पे सुहागा, 4 डॉट बॉल। सुंदर सुरुवात मुकेश या गोलंदाजाची पॉवर प्लेच्या षटकामध्ये केतनला उभं ठेवलंय, सर्वात मोठी गोष्ट आहे, कारण एकदा केतन जर सुरू झाला ना तर तो थांबायचं नाव घेत नाही, परंतु त्याला उभं ठेवणं हे सोपं नाही। मैदानाच्या मध्ये केलंय गोलंदाज मुकेशने। 4 बॉल डॉट, गोलंदाज तयार पाटर गब्बर। विकेट करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, व्हाट अ शॉट, व्हाट अ मॅनचा कडक वापरून अगदी एका टप्प्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौका।
ओव्हर बॅटनं फोर्स करण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल एक्झॅक्टली आपण पाहिलेला आहे डॉट आणि तिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला मित्रांनो. तिथे 4 धावा धावफलकावरती. व्हेरी गुड बॉलिंग जयहनुमान खेवारे, स्पेशली मुकेशचं कौतुक आपण करूयात. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केतनला उभं ठेवलं, एक चौकार जरूर खाल्ला, त्यानंतर 5 डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेले आहेत. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून आता काउंटर अटॅकला सुरुवात करावी लागेल. 4 धावा बनल्या गेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथून शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. आता इथून प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल. चेतन सूर्यराव त्याच्या सोबतीला केतनला आपण पाहताय. अगदी केतन आणि चेतनची ही जोडी आहे, परंतु पहिल्या ओव्हर मध्ये एक्झॅक्टली 5 डॉट, एक चौकार. आता इथून दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. प्रसाद येतात गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल इथून भरपूर चांगली बॅटिंग करावी लागेल टीम सासगाव क्रिकेट संघाला. प्रसाद बारक्या सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. योगेश सरांनी त्याचं कौतुक देखील आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगलं केलं. सध्याच्या घडीला तो गोलंदाजी मार्क वरती तयार. 4 धावा धावफलकावरती आहेत. इथून स्ट्रायकिंग एंड वरती चेतन सूर्यरावला आपण पाहताय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. पहिला बॉल बारक्याच्या समोर मारला, मिस टायमिंग, चेंडू हवेत डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आयुषने पकडला कॅच आणि पहिला विकेट. चेतन सूर्यराव 0 वरती बाद. मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी आपण गणेशची पाहिली होती, परंतु इथून 4 धावा धावफलकावरती, 1 विकेट. पहिल्याच बॉल वरती सफलता मिळते बारक्याला. नाव बारक्या, परंतु काम भरपूर मोठं तो करतोय आजच्या दिवसामध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न, लाईन भरपूर चांगली आहे. प्रसाद सध्याच्या घडीला डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 4च धावा आहेत धावफलकावरती मित्रांनो. भरपूर चांगली बॅटिंग आपण पाहिली आज जयहनुमान खेवारे क्रिकेट संघाची. त्यानंतर इथून गोलंदाजी अटॅक देखील भरपूर गतीमध्ये परिवर्तन, पिक केलं लवकर, फटका फसला, डाऊन द बॉल. पुन्हा एकदा आयुषने पकडला कॅच, विकेटचं पतन. बॅटर गणेश देखील आता या मॅच मध्ये करतो नाराज. विकेट लागली आहे दुसरी, फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली संकटात सापडली टीम हिंदमाता सासगाव क्रिकेट संघ. सध्याच्या घडीला 2 बॅटर आपल्याला तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाले. या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती बारक्याला सफलता, त्यानंतर आला डॉट बॉल, तिथे प्रेशर झाला क्रिएट, त्यानंतर गतीमध्ये केलं परिवर्तन, स्लोवर वन बॉल टाकला समोर आणि तिथून एक्झॅक्टली हवं तसं टायमिंग झालं नव्हतं. डाऊन दी बॉल, आयुष पोहोचला चेंडूच्या खाली आणि एक चांगला कॅच पुन्हा एकदा फिनिश होताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज सध्याच्या घडीला साहिलला आपण पाहताय. त्याची गोलंदाजी आज सासगाव संघासाठी भरपूर पोषकदायक राहिली आहे, परंतु इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. त्याच्या सोबतीला केतन आहे जो थोडासा या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय. यावेळेस बॅटची कडा आणि तिथे शॉर्ट थर्ड मॅनला सुंदर क्षेत्ररक्षण सिंगल. पाच धावा धावफलकावरती स्ट्रायकिंग एंड वरती केतन गब्बरला आपण पाहता जो थोडासा या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय. 6 बॉल त्याने फेस केले, धावा बनवले आहेत 4. बिग हिट केला, हेलिकॉप्टर उडावला, चेंडू जाय सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार सुंदर फटका ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. यॉर्कर टीम करण्याचा प्रयत्न आणि तिथून उचललाय. व्हाट अ शॉट, सुंदर फटका, अगदी हेलिकॉप्टर आपण पाहिला, त्याला लँड केलं. आयुषच्या डोक्याच्या वरनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी निघून गेलाय. संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती. 11 धावा धावफलकावरती ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. भरपूर चांगला फटका आपण पाहिला केतनच्या माध्यमातून. बॉटम हँडचा कडक वापर करत असताना प्रॉपर मिडलिंग झालं आणि अगदी टायमिंग देखील सुरेख होत असताना या चेंडूवरती षटकार आलेला आहे. शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकामधला शिल्लक 11 धावा बनल्या गेल्या धावफलकावरती. 3 ओव्हरच्या या मॅच मध्ये इथून याच प्रकारची फटकेबाजी आता गब्बरला करावी लागेल आपल्या संघाकरिता.
शेवटचा बॉल गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क वरती बारक्या ओ या वेळेस बारक्याचा चेंडू तिथे विकेट किंवा फंबल झालेले आहे डायरेक्ट हिट आणि तिथे पाहता पाहता या बॉलवरती फक्त एक सिंगल घेतली जाईल कारण शेवटच्या ओव्हर मध्ये केतनला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं भरपूर महत्वाचं शेवटच्या बॉलवरती आली सिंगल बायच्या स्वरूपानं एक्झॅक्टली आपण पाहू शकता 12 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या स्पीडअप मित्रांनो अपेक्षित आहे आपण नोंद घ्या बॅड लाईट होत चालली आहे आता थोड्याच वेळात सूर्य देखील मावळेल त्यानंतर लगेच अंधार पडतो त्यामुळे वेळ वाचवणं भरपूर महत्वाचं आहे आणि योगेश सर सांगतात की आता फोकस देखील लावायला घेतलेले आहेत तो काम देखील थोड्या वेळात पूर्ण होईल जे अंधार जरी पडला तरी देखील आपण खेळू शकतो तरी देखील वेळ वाचवा शेवटचे 6 बॉल सागर येतात शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी हा बॅटल भरपूर चांगला पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गाला पहिला बॉल अगदी खोदून काढला सुंदर फटका काऊ कॉर्नर फेस मध्ये सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओ फेकी पण पहा भरपूर डिले आली आहे अगदी सावकाश फेकी केली 2 धावा या बॉल वरती येताना पाहायला मिळतात 14 धावा धावफलकावरती आणि इथून मॅच केल्यानंतर बारक्याची मॅच आज देखील आहे नाईटला उल्हासनगरला ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील ओ तिथे मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल अगदी पडल्यानंतर भरपूर उसळी मिळते तिथे डॉट खऱ्या तर व्हाईट बॉल पंचानं घोषित केला 1 फॉर द ओव्हर असा कॉल देखील दिला आता गोलंदाजाला अगदी संघाची धावसंख्या आहे 15 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या बॉल वरती 2 आल्या त्यानंतर आला व्हाईट बॉल सागरला पण पाहताय सध्याच्या घडीला वेग भरपूर आणि तितकाच टेकना फटका चेंडू हवे डाउन द बॉल आयुष बन गया दर्शक और दर्शक बन गए इस गेंद के ऊपर दीवाने केतन गब्बरच्या बॅट मधून आला हा क्रॅकिंग षटकार सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो भरपूर चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे अगदी वाट पाहिली चेंडूच्या त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला तिथे आयुषच्या पायाला थोडा क्रॅम्प आलाय की काय थोडे इंजर्ड होतात ऍक्शन रिप्ले एक्झॅक्टली आपण पाहू शकता भरपूर चांगला फटका त्या ठिकाणी पाहिलेला आहे षटकार येत असताना आयुषचे प्रयत्न भरपूर चांगले राहिले होते परंतु त्याच्या प्रयत्नांना अपयश येत असताना तिथे षटकार जो मात्र आलेला आहे 21 on the board 21 धावा ट्वेल्थ मॅन हवाय का नवीन फील्डर हवाय का 21 रन ऑन द बोर्ड आणि तिथे एक्झॅक्टली 2 चेंडूची फेकी झाली आतापर्यंत आयुष आपण पडद्याच्या मागे उभे राहायचं प्लीज एकवीस धावा फलकावरती सामना चालू करा ओ या वेळेस प्रॉपरली यॉर्कर होता आणि तिथे आपण पाहू शकता चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेकडे रवाना आणि धावा मिळतील 4 चौकार संघाची धावसंख्या 25 ऑन द बोर्ड 25 धावा तिथे बघा लक फॅक्टर ऑन झाला अगदी पाठची बाहेरची कडा होती आणि तिथे अगदी शॉट फाइनला बीट करत असताना चेंडू फाइनली बाउंड्री लाईनच्या पलीकडे कैसे भी हो लेकिन रन्स आने चाहिए हा चौकार जो मात्र आलेला आहे भरपूर वेळ घेत आहेत वेळ वाचवणं मित्रांनो भरपूर महत्त्वाचं आहे आपण नोंद घ्या 25 ऑन द बोर्ड 25 धावा फलकावरती तिथे मोठा फटका खेळले चेंडू बराच काळ हवेमध्ये डाऊन द बॉल तिथे पहा जजमेंट चुकलेली आहे
2 धावा आणि तिथे बॅकअप ज्या क्षेत्ररक्षकाकडून आलं त्याच्याकडे थोडीशी मिस्टेक झाली होती, परंतु स्वतःला सावरत असताना या चेंडूवरती येतील 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे सध्याच्या घडीला हिंदमाता सासगाव क्रिकेट संघ 27. 2 ओव्हर मध्ये धावा बनल्या नव्हत्या, परंतु या ओव्हर मध्ये धावांची कोंडी फोडली आहे. नाम एक गब्बर, नाम तो सुनाई होगा. भरपूर चांगली बॅटिंग केतनची आपण पाहताय. एक्झॅक्टली 12 चेंडू मध्ये 25 धाब्यांवरती तो नॉट आउट खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे 27. ओ यावेळेस टॉप एज लागली आहे. अगदी चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, गब्बरच्या बाडमधून चौका. एकतीस धावा फलकावरती शेवटचा अंतिम बॉल. पहिल्या डावामधला शिल्लक. भरपूर चांगली बॅटिंग आपण पाहतात. बॅटर केतन. अंतिम बॉल उडवलाय. मिस टायमिंग. चेंडू हवेत, तिथे चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती गब्बर दहाडला आणि फेकून दिले चेंडूला डिपेंड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघाची धावसंख्या 3 षटकाचा खेळ संपलाय. 37 बनलेला आहेत आणि 38 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. वा शॉट. 14 बॉल. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन आहे 35 धाव्यांचं. गब्बरच्या बॉलमधून 35 बनलात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि इथून 38 धाव्यांचं लक्ष्य आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होईल टीम हनुमान खेवारे क्रिकेट संघ. इथून या धावा बनल्या जातील की डिफेन्स केले जातील ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करू परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक. व्हॉइस ऑफ मुरबाड, व्हॉइस ऑफ पेनारवाडी, सुपला फेम योगेश वाघ सर. त्याचबरोबर सन्माननीय यशवंतप्पा बोंबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण विनंती, आपण या मुख्य मंचावरती येऊन सनस्त व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मित्रांनो, तुमच्या मोबाईल साठी एकच भरोसेमंद ठिकाण तनिष्का डिजिटल कॅफे. इथे तुम्हाला मिळेल मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस फक्त आणि फक्त 30 मिनिटांमध्ये. मोबाईल तुमचा रिपेअर करून तुमच्या डोळ्यासमोर भेटेल. मोबाईल कव्हर आणि तसेच स्टायलिश व मजबूत केबल व आकर्षक असे ब्लूटूथ, तसेच आपले ब्लूटूथ स्पीकर्स, टचेस, चार्जर आणि बरंच काही. जो हनुमान खेवारे टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दयानंद हेमाडे यांच्या माध्यमातून पंचांसाठी पारितोषिक आहे. दयानंद हेमाडे रोख मध्ये ते द्यावं लागतील. जर का पंचांनी हृदय वसंत फुलतानी या गाण्यावरती जर डान्स केला तर 1,000 रुपये दोघांना दिले जातील. चला दयानंद हेमाडे पहिले पारितोषिक द्या, जमा करा. यशवंत आप्पा बोंबे बाबांचा यथोचित मान सन्मान आपण संपन्न करणार आहोत. आणि रोशन दादा ज्यांच्या शुभ हस्ते
काल करा आता निश्चित माईची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतिपुष्प गुच्छ देऊन करा आता यावेळेस हो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठी शिकार फलंदाजी ते मात्र होतोय बाद डावाला एक मोठं किंडार फलंदाज बाद यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रसाद दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जयदीप बोंबे त्याचबरोबर जयजी बोंबे यांचं शुभागमन आहे. या आपण व्यासपीठावरती आपले खऱ्या अर्थाने सहर्ष स्वागत आहे. यावेळेस हो पटका चांगला आहे आणि चांगलाच आहे. चेडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. दणदणीत खणखणीत चौकार. उशिरानं कॅमेरामॅन फोकस केला परंतु निश्चित थेट केला होता फोकस. जाऊया पुन्हा एकदा. सकील पटका पॉवरफुल आहे आणि याही वेळेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. चेंडू मात्र थांबत नाहीये. ऑन फायर होत असताना यावेळेस प्रसाद ठोकतोय धाबा. याही बॉलमध्ये 4 हा येतोय अजून एक खणखणीत चौकार. अगोपाठचे 2 चौकार 8 धावा धावफलकावरती आहेत. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने करावी लागणार आहे गोलंदाजी करणार टीमने. अगदी आपण पाहताय पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. याही वेळेस उडवलाय पुन्हा एकदा शतरक्षक होता. ओहो थोडस फंबल झालेला आहे. हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू आहे. कारण आज हनुमान खेबारी क्रिकेट संघाने इम्प्रेस केलेला आहे. मला वाटतं भरपूर स्पर्धा खेळलाय संघ. गावामध्ये एक ट्रॉफी देखील अजून गेली नाही. एका ट्रॉफीची प्रतीक्षा आहे. तो पैसा किती खर्च झाला एंट्रीला माहित नाही परंतु आमच्या गावामध्ये आमच्या संघाने जिंकलेली ट्रॉफी ज्या दिवस जाईल ना 5,000 बक्षीस असेल तिथे 10,000 खर्च झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा आनंद आहे आणि हा आनंद करत गावाचा अभिमान आणि स्वाभिमान जपण्यासाठी संघ खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आपल्याला देखील फटका समोर आहे पॉवरफुल. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. याही बॉलवरती 4 धावा चौकार. अगदी आपण पाहताय काय फटकेबाजी प्रदीप यावेळेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये करत दाखल झाला. आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहिलेलं आहे की दाखल झाल्या आक्रमण करायला सुरुवात केली. 13 धावा लेट कट खेळला. फटका तिथे चांगला आहे. शतरक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पण अशा पद्धतीने आपण पाहिलेला आहे पहिल्या षटकाचा खेळ हा संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. धावफलकावरती आहेत.
24 धावांची गरज. कुंदाबाई अक्काची ना 12 मध्ये आपण पाहताय की अजूनही 24 धाबांची गरज आहे. 12 बॉल 24 धाबा बनवायचे आहेत अजूनही. एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने ती केली जाईल का तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी आपल्याला गोलंदाजी मार्ग सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू चांगला चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे डॉट बॉल आलेला आहे. 11 बॉल 24. अगदी आपण पाहताय प्रयत्न चांगले करणं गरजेचं राहणार आहेत. गोलंदाजी करतोय. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. त्यावेळेस रनवे मध्ये थोडीशी मिस्टेक होताना आपण पाहिली आणि त्याच्यामुळे चेंडू रिलीज करण्यापासून सावरलेला आहे. एकंदरीत छान पद्धतीने आपण पाहताय. हा प्रेशर आहे कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट मॅच मध्ये इम्पॉर्टंट कामगिरी केली जाणार आहे. उद्यापर्यंत येईलच, टेन्शन घेऊ नका. तशी ऑर्डर आम्ही अमेझॉनला केलेली आहे. चला जाऊया. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस हो फटका इथे थोडस बोंबलीच झाला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. दुसरी साडी निघालेत. हाणा करता करता या बॉल वरती 2 धावा. एक धाव इथे बनवली जाते. बनवायचं आहे. आज सासगाव संघाला देखील माहित आहे आजचं सायंकाळचं सत्र क्वालिफायर झाल्यानंतर ट्रॉफी गावामध्ये कितव्या नंबरची जाईल हे माहित नाही आणि जारमान खेवारे संघाला देखील माहित आहे. म्हणजे दोनही संघांचं स्वप्न अजून अपूर्ण आहेत. परंतु ठीक आहे, सामना कुठलाही संघ जिंकू परंतु एकाच तरी संघाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने खास करून आपले ग्रामीणचे खेळाडू ज्यावेळेस खेळतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने निश्चित फक्त ना फक्त गावाच्या नावासाठी ना पैशासाठी. आणि आज निश्चित ती ट्रॉफी आपण विकत घेऊ शकतो एवढी पण आपण कॅपॅसिटी असते. परंतु त्या ट्रॉफीसाठी घाम गाळून जिंकणं म्हणजे मोठी गोष्ट. षटकार या बॉलवरती A1 क्वालिटीचा ब्रँड षटकार. पॉडची मागणी केलेली होती. षटकार आपण पाहिला. 22 धावा जा धावफलकावरती. ओव्हर झाल्यानंतर वाटलं असं घेऊन जा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. रनवे मध्ये थोडीशी मिस्टेक होताना आपण पाहिलेली आहे. प्रयत्न करायचे आहेत. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. थोडस जर पाहिलं सूर्यास्ताकडे पोहोचलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे थोडस वेळेचं बाण ठेवा. दोन्ही संघाला माहित आहे की विजय प्रस्थापित करायचा आहे परंतु निश्चित उलटाच बॉल फटका गॅप मध्ये ढकललाय आणि चेंडू मात्र आपल्याला सीमारेषेच्या बाहेर जात असताना या बॉल वरती देखील आपण पाहताय हा आलाय पॉवरफुल सक्सेसफुल. चौकार जो आपण पाहिलेला आता 8-12 8-12 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी. 8-12 बनवायचं आहेत. यावेळेस हो लाईन चेक केलेला आहे. लाईन खराब आहे. 8 बॉल 11 ची आवश्यकता. 8-11 धावा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेळतात परंतु 12व्या खेळाडूला ताण लागते. म्हणजे मला वाटतंय मैदानाच्या आतमध्ये ते खेळतायत परंतु दम त्याला लागतोय कारण सामना महत्वाचा आहे. आज खऱ्या अर्थाने लाईव्हच्या माध्यमातून दोन्ही संघांचे प्रेक्षक मायबाप या सामन्यावरती नजर ठेवून असेल. 27 धावा. यावेळेस देखील फटका चांगला आहे आणि यावेळेस एक सिंगल वेगानं बनली. दुसरी साडी निघालेत आणि इथे मात्र हो 2 धावा. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत.
प्रयत्नांशिवाय यश मिळणं कठीण आहे ते चेक केलं जाईल. खऱ्या अर्थाने इथे प्रयत्न कुणाचे यशस्वी होतील, कारण अजूनही सामन्यामध्ये 7 बॉल 9चं समीकरण बाकी आहे. 7 बॉल 9 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. हे सायंकाळचं सत्र आहे. या सायंकाळच्या सत्रामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा कोण करेल कोण नाही, परंतु इथे जिंकणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी चाललेला हा करण्यात क्रिकेटचं 2-2 युद्ध फटका. एक सिंगल तर वेगानं बनली, शतरक्षक पोटलाय. ओहो प्रयत्न आणि अखेर याही बॉलवरती चांगला संघर्ष पाहायला मिळालेला आहे. आता मॅच मध्ये मला वाटतं समीकरण पाहायला मिळणार आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6. मला वाटतं DRS ची मागणी केलेली आहे, चेक केलं जाईल. आणि इथे फलंदाज OUT गॉन विकेट. लागले बा करा. वेळ वाचवणं बंधनकारक आहे. आपल्याला विनंती आहे वेळेसाठी सहकार्य करा. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघ आपली जीवाची आतंकता करत असताना सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचं काम हे केलं जात आहे आणि ते जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मध्ये अजूनही 6 बॉल 8 प्रयत्न भरपूर चांगले. सासगाव संघ केवारी संघ विजय शोधतायत, विजय प्रस्थापित करायचा आहे. पुन्हा एकदा चला स्पीडअप घ्या. 6 बॉल 7 ची गरज आहे. वेळ वाचवा. सॉरी 6 बॉल 8 वेळ वाचवा सहकार्य करा. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. सायंकाळ झालेला आहे आणि आजची सायंकाळ कुणाच्या नावावरती राहील इथे यावेळेस सोहो फटका चांगला आहे. शतरक्षक आहे, बॉल पर्यंत पोहोचला जाईल. एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे आणि बघता प्रयत्न यशस्वीपणे पूर्ण होताना मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. तब्बल 124 प्रेक्षक मायबाप. 5 बॉल 6 ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी आता करायची आहे दोन्ही संघांना. पुन्हा एकदा 5 बॉल 6 इथे आपण पाहताय जबरदस्त चेंडू. आता मैदानाच्या आतमध्ये हट्टाट बॉल आलेला आहे. म्हणजे आता 4 बॉल 6 ची गरज. 4 बॉल 6 दोन्ही संघाचे खेळाडू काळजाचा ठोका वाढलाय. विजय मिळवायचा आहे. कुणाच्या नावावरती राहील यावेळेस सकीला क्रॉस लाईन खेळून काढलेला एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. मैदानाच्या आतमध्ये चित्र पुन्हा एकदा बदललेलं आहे. चित्र विचित्र झालंय. 3 बॉल 5 धाब्यांची गरज. 3 बॉल 5 धाबा मैदानाच्या आतमध्ये बनवायचं आहे आणि या 3 बॉल मध्ये 5 धाबा आपला नाबावरती जो संघ बनवेल अर्थात जॉनमान केवारी क्रिकेट संघाने बनवल्या तर मात्र ते देखील इथे विजयाचं शिल्पकार बनतील आणि या धाबा थांबवल्या तर सासगाव संघ देखील विजयाचा शिल्पकार बनेल. 3 बॉल 5 ची गरज. फटका खोदून काढलाय. एक सिंगल वेगानं बनली. दुसरी साठी निघाले. शतरक्षक दूरवरून बॉल पर्यंत पोहोचेल. थोडासा फंबल झाला. 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 3 धाब्याची गरज. कंपल्सरी चेस. हे सायंकाळचं सत्र. सायंकाळच्या सत्रामध्ये कुणाच्या नावावरती हे कुणाचं चषक राहील. 2 बॉल 3 धावा. एका साइडनं हनुमान खेवारी आणि त्यांच्या विरोधात टीम हिंदमाता सासगाव. या 2 टीमच्या दरम्यान हे सायंकाळचं गोड स्वप्न कुणाचं पूर्ण होणार. 2 बॉल 3 धावा. हा चेंडू फार महत्वाचा राहील. 2 बॉल 3 धाब्याची गरज. हा चेंडू फार इम्पॉर्टंट. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. आता मॅच मध्ये एक सिंगल आली आहे. कंपल्सरी चेस धावा बनवायच्या आहेत. 1 बॉल 2 धावा. काळजाचा ठोका वाढलाय प्रत्येकाचा.
प्रत्येकाला माहित आहे मी हारण्यासाठी आलेलो नाहीये, जिंकण्यासाठी आलेलो आहे आणि जिंकणार तर जिंकणारच। मंजिले मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे एक गलत बात है। प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न करणार तो जिंकणार। मग कोण प्रयत्न करणार? याचे हनुमान चषक मड या स्पर्धेमध्ये चौथा संघ टॉप 5 मध्ये कुठला दाखल होणार? एक बॉल 2 धावेची गरज, एका साइडने हिंद माता सासगाव तर एका साइडने हनुमान खेवारे या दोन टीमच्या दरम्यान एक बॉल 2 धावेची गरज। हा प्रेशर आहे, हा प्रेशर आहे, हा काळजाचा ठोका वाढवणारा रक्षण आहे। एक बॉल 2 धावेची गरज, एक बॉल 2 धावेची गरज आहे। एक सिंगल तर इथे कंप्लीट झाली आहे। हा सरखरा खेळ आहे, कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस या सामन्याचा हा तो जल्लोष। सेकंड करून घ्या लगेच, चला। स्वप्न ज्यांचा पूर्ण राहिलं मित्रांनो, घाबरून जाऊ नका।